अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुबीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना दोन गोष्टी आहेत ना, त्या मनुष्याला नेमकी माहीत असतात, आपलं मन आणि दुसरं म्हणजे आपलं घर। पण नक्की मोठं करायचं काय हे मनुष्याला मृत्यूपर्यंत कळत नाही। मनुष्य आहे ना, मनुष्य मन आणि घर किती मोठं आहे ना हे महत्त्वाचं नाही, मनात आणि घरात आपलेपणा किती आहे ना हे महत्त्वाचं आहे। कशाला हवं ते मोठं घर, कशाला हवं ते बंगले। घर छोटं असलं ना तरी सुद्धा चालेल, पण फक्त माणसं समाधानी हवीत। पण माणसं घरामध्ये समाधानी असतात का बरं? आपण मोठमोठे बंगले बांधतो, मोठमोठी घरं बांधतो, पण त्यामध्ये समाधान आहे का बरं? अजिबात नाही ना। म्हणून हा मनाचा कौल आहे ना, आणि हा आयुष्याचा तौल आहे, याला सांभाळायला जमला ना तो कधीच आयुष्यात कोसळत नाही आणि कोसळणार सुद्धा नाही। म्हणून जो भाग्यवान मनुष्य आहे ना, आता भाग्यवान या शब्दाचा अर्थ आहे ना तो कुठून आला बरं? जो नियमित उपासना करतो, जो नियमित श्रवण करतो, जो नेहमी चांगले कर्म करतो, सत्य बोलतो, तोच भाग्यवान समजावा। त्याशिवाय या जगामध्ये दुसरा भाग्यवान कोणी नसावा। समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मनुष्य आहे ना घरातून बाहेर जेव्हा पडतो ना, तेव्हा आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करून बाहेर पडलं पाहिजे, आणि घरी परत आल्यावर देवाचं दर्शन घेतलं पाहिजे। कारण तो भगवंत आहे ना, तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो। आपल्या घरी असा नियम तुम्ही बनवायला हवा, जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडाल ना तेव्हा देवासमोर क्षणभर थांबा। हे परमेश्वरा, तुम्हीही माझ्यासोबत चला असं भगवंताला म्हणा। कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ आहे ना ती त्या भगवंताच्या हातामध्ये आहे। म्हणजे या सृष्टीचा दाता तो भगवंतच आहे ना। पण मनुष्य आहे ना, आपल्या जीवनामध्ये भगवंताला महत्त्व देत नाही, पण लक्ष्मीला महत्त्व देतो। पण ज्याच्या जीवनामध्ये लक्ष्मीला महत्त्व सहित भगवंताला असेल ना, त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होत असतं, त्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होत असतं। कारण ही लक्ष्मी क्षणिकच आहे ना, कधी जाईल कधी येईल सांगता येत नाही। कारण ही लक्ष्मी आहे ना ती वाईटाकडे सुद्धा जाते आणि चांगल्याकडे सुद्धा येते। पण भगवंत कधी वाईटाकडे जातो का बरं? कधीच जाणार नाही। म्हणून ही लक्ष्मी असते, जेव्हा चांगल्याकडे येते ना ती सुखाची पावले घेऊन येत असते, पण वाईटाकडे जाते ती अलक्ष्मी सहित जात असते। म्हणजे ज्यावेळी दोन्ही बहिणी, ही लक्ष्मी आणि अलक्ष्मी, जेव्हा दोघी बहिणी स्वतः ज्याच्या घरामध्ये जातात ना त्याच्या घरामध्ये समाधान कधी राहत नाही, त्याच्या घरामध्ये भगवंत कधी राहत नाही। बघा, श्री विष्णूंनी श्री अलक्ष्मीला दिलेले 3 वर आहेत ना, ते तुम्हाला सर्वांना माहीत असतील। तरीही हा मार्गशीर्ष महिना चालू आहे ना, तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की श्री अलक्ष्मीला भगवंताने कोणते 3 वर दिले, आणि या अलक्ष्मीपासून आपण कसं वाचायला हवं। बघा, समुद्र मंथन या लेखामध्ये आहे ना पूर्ण उल्लेख केलेला आहे। म्हणजे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला होता ना। श्री महालक्ष्मी म्हणजे येणारं धन म्हणजे श्री महालक्ष्मी आहे, आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारं धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी म्हणतात ना। म्हणजे आपल्या घरात सुद्धा
बघा, कधी कधी पैसा टिकत नाही, कधी कधी आपल्या जीवनामध्ये साडेसाती मागे लागते. म्हणजे आपल्या घरामध्ये महालक्ष्मी नाही तर ती अलक्ष्मी आलेली असते असं समजावं. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण आहे ना, ती अलक्ष्मी देखील पूजनीय आहे. या संदर्भातील बघा, समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघालं आणि साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असं श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचं उपद्रव व अवगुणामुळं तो तपस्वी आहे ना, तो वनामध्ये पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड या वृक्षाखाली रडत बसली. तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिलं. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचं सांत्वन सुद्धा केलं आणि तिला 3 वर दिले. पहिला वर म्हणजे जिथे भक्तीचा अभाव असेल, आळस असेल, व्यसनाधीनता असेल, नास्तिकता असेल, अधर्म असेल, तिथे तिने वास्तव करावं. आणि दुसरा वर म्हणजे शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. तिसरा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल. असाच होता ना, तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आहे ना, लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. थोडक्यात आपल्या घरामध्ये आहे ना, लक्ष्मी नेहमी येत असते, पण ती लक्ष्मी कधी अलक्ष्मी होऊन जाते हे आपल्याला सुद्धा कळत नाही. लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाते आणि अलक्ष्मी आपल्या घरामध्ये बसते. म्हणजे काय बरं, आपल्या जीवनामध्ये येणारा आळस आहे, आपल्या जीवनामध्ये येणारे वाईट गुण आहेत, ते अलक्ष्मीचेच गुण आहेत ना. हे गुण जेव्हा आपल्यामध्ये शिरतात ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होते. म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये एवढा ओढावा असतो ना, की या अलक्ष्मीला घरामध्ये थारा होऊ शकत नाही, अलक्ष्मी घरामध्ये येणार नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण करायला हवं. पण आपण मात्र भगवंताला बाजूला करतो, लक्ष्मीला जवळ करतो. पण जेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ना, तेव्हा तिच्या सोबत आहे ना, तिच्या बाजूबाजूनं अलक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये शिरकाव करत असते. पण जेव्हा लक्ष्मी सोबत आपल्या घरामध्ये नारायण येतो ना, तेव्हा अलक्ष्मी आपल्या घरात कधीच राहत नाही. म्हणून आयुष्यामध्ये लक्ष्मी सोबत जर भगवंत असेल ना, तर आपल्या घराची राख रांगोळी होण्यापासून वाचू शकते. आपलं घर आनंद, संसार आपला सुखाचा होऊ शकतो. म्हणून भगवंतानं सांगितल्याप्रमाणे भगवंताची सेवा आपण केली पाहिजे, ती कर्माने करावी. पण मनुष्य मात्र ती कर्माने कधी करत नाही. सेवा करायची झाली ना, ती पैशाने करतो. ही पैशाने सेवा करून होणार आहे का बरं? आपले कर्म आहेत ना, ही कर्मभक्ती आहे. ही कर्मभक्ती मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करत असते. म्हणून आजपर्यंत भगवंताला एवढे अवतार घ्यावे लागले, नुसतेच घ्यावे लागले का बरं? बघा, हे पाप पृथ्वीवर वाढत गेले ना, म्हणून भगवंताला हे अवतार घ्यावे लागले. म्हणजे भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पाप वाढतील ना, तेव्हा भगवान श्री विष्णू पृथ्वीवर अवतार घेतील आणि या पापांचा नाश करतील. भगवान श्री विष्णूंचे 10 अवतार मुख्य आहेत ना, म्हणून त्यांना दशावतार देखील म्हटलं जातं. परंतु आज आपण या भगवान श्री विष्णूंच्या 10 नव्हे तर 24 अवतारांबद्दल पाहणार आहोत. म्हणजेच भगवान श्री विष्णूंचे 23 अवतार या पृथ्वीवर आत्तापर्यंत अवतरलेले आहेत. शेवटचा अवतार कल्की असेल, जो कलियुगाच्या शेवटी अवतार घेईल. आता हे जे 23 अवतार झालेले आहेत आणि हा 24वा अवतार होणार आहे. पण भगवंतांनी हे अवतार का घेतले
कशासाठी घेतले आणि कोणत्या अवतारामध्ये काय केलं ते सुद्धा आता आपण पाहूया. पहिला अवतार सनकादी मुनी अवतार. म्हणजे धार्मिक ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सृष्टीच्या प्रारंभी पितामह ब्रह्मदेवांनी आहे ना अनेक मनुष्य निर्माण करण्याच्या इच्छेनं कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णूंनी सणक, सणंदय, सनातन आणि सनत कुमार नावाच्या या 4 ऋषींच्या रूपामध्ये अवतार घेतला. हे चौघे प्राचीन काळापासून सतत मोक्ष मार्गावर ध्यानात मग्न होते ना आणि नेहमी आलिप्त होते. त्यांना भगवान विष्णूंचं पहिले अवतारच मानले होते ना. बघा, दुसरा अवतार घेतला तो वराह अवतार. हिंदू धर्मामध्ये या भगवान श्री विष्णूंचा जन्म आहे ना दुसरा अवतार वराहाच्या रूपामध्ये झाला होता. एकेकाळी जेव्हा हिरण्यकशिपू, बघा हिरण्यक्ष तो राक्षस होता ना, त्या राजानं पृथ्वीचं हरण करून समुद्रामध्ये लपवलं होतं ना, तेव्हा ब्रह्मदेवाच्या नाकातून भगवान श्री विष्णू वराह रूपामध्ये प्रकट झाले. आणि भगवान श्री विष्णूंचं हे रूप पाहून आहे ना सर्व देवता आणि ऋषींनी त्यांची स्तुती केली. सर्वांच्या विनंतीवरून भगवान वराह पृथ्वीचा शोध घेऊ लागले आणि आपल्या मुखाच्या साह्यानं त्यांनी पृथ्वीचा शोध घेतला होता. आणि समुद्राच्या आत गेल्यावर दातांमध्ये ठेवून पृथ्वी बाहेर काढली होती. हे पाहून हिरण्यक्ष भगवान श्री विष्णूंच्या या वराह रूपाला युद्धाचे आव्हान दिलं. दोघांमध्ये भीषण युद्ध झालं आणि शेवटी भगवान वराहानं हिरण्यक्षचा वधच केला ना. आता तिसरा अवतार, हा अवतार बऱ्याच लोकांना माहीत नसेल. तो तिसरा म्हणजे नारद अवतार. बघा, धार्मिक ग्रंथामध्ये देव ऋषी नारद आहेत ना, हे देखील भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत. धर्मग्रंथानुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या त्या मानसपुत्रांपैकी एक होते. त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती, देव ऋषींचा दर्जा प्राप्त केला होता आणि भगवान श्री विष्णूंच्या आणक भक्तापैकी ते एक मानले जातात ना. म्हणून देव ऋषी नारद हे सदैव धर्माच्या प्रचारासाठी होते, लोक कल्याणासाठी समर्पित होते ना. भगवान गीतेच्या या 10व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकामध्ये आहे ना, भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं महत्त्व मान्य करून म्हटलेलं आहे, देव ऋषींनो, मी नारद आहे. म्हणजे जशी पाप वाढत जातात ना तसा तसा भगवंत अवतार घेत असतो. पुढचा अवतार घेतला तो नर नारायण अवतार. सृष्टीच्या प्रारंभी भगवान विष्णूंनी धर्माची स्थापना करण्यासाठी 2 रूपामध्ये अवतार घेतला होता. आणि या अवतारामध्ये त्यांनी डोक्यावर जटा धारण केल्या होत्या. त्यांच्या हातामध्ये श्रीवस्त्राचं प्रतीक, पायात चक्र आणि छातीवर सुवर्ण रेषा होती ना. त्यांचं संपूर्ण रूप आहे ना एखाद्या तपस्वीसारखं होतं. धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्री विष्णूंनी या नर नारायणाच्या रूपामध्ये हा अवतार घेतला होता. पुढचा अवतार होता कपिला मुनी अवतार. भगवान श्री विष्णूंनी कपिल मुनींच्या रूपामध्ये हा 5वा अवतार घेतला. त्यांच्या वडिलांचं नाव महर्षी कर्दम होतं आणि आईचं नाव होतं देवहोती. भगवान कपिलाच्या या कोपामुळं राजा सागरचं 60,000 पुत्र जळून राख झाले. आणि कपिल मुनी हे प्रमुख भागवत धर्मातील या 12 आचार्यांपैकी एक आहेत ना. पुढचा अवतार होता दत्तात्रेय अवतार. बघा, हा दत्तात्रेय देखील अवतार आहे ना, तो भगवान श्री विष्णूंचा अवतार आहे. म्हणून भगवान दत्तात्रेय ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार मानले जातात ना. म्हणून भगवान शंकरांचं साक्षात रूप भगवान दत्तात्रेयांमध्ये आढळतं ना. आणि तिन्ही दैवी शक्तींशी एकरूप असलेल्या भगवान दत्तात्रेयांची उपासना या अत्यंत यशस्वी मानली जाते. आजसुद्धा या कलियुगामध्ये जर कोणता अवतार अजून समाप्त झालेला नसेल ना तर तो दत्तगुरूंचा आहे. म्हणूनच साक्षात चमत्काराची ही
विभूतीच आहे ना. म्हणून त्यांचे परिणाम आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आजसुद्धा आपल्याला महाराज दत्तात्रय या आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबरच होते ना. आणि आजसुद्धा आपल्याला प्रचितीसुद्धा मिळते. पुढचा अवतार आहे तो यज्ञ अवतार. भगवान श्री विष्णूंच्या या 7व्या अवताराचं नाव आहे यज्ञ. म्हणजे भगवान हा यज्ञाचा जन्म आहे. तो स्वयंभू या मन्वंतरात झाला. म्हणजे भगवान यज्ञांना त्यांच्या पत्नी दक्षिणेपासून 12 तेजस्वी पुत्र झाले होते. आणि स्वयंभू मन्वंतरामध्ये त्यांना यम म्हणून ओळखलं गेलं. पुढचा अवतार म्हणजे भगवान ऋषभ अवतार आहे. भगवान ऋषभदेव म्हणजे भगवान विष्णूंनी ऋषभदेवाच्या रूपामध्ये 8वा अवतार घेतला. धार्मिक ग्रंथानुसार महाराज नाभी यांना मूळबाळ नव्हतं, म्हणून त्यांनी या पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं त्यांची धार्मिक पत्नी मेरूदेवी हिच्यासोबत यज्ञ केला. यामुळं प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णूंनी स्वतः प्रकट होऊन महाराज नाभींना वरदान दिलं की मी तुझ्या ठिकाणी पुत्ररूपामध्ये जन्म घेईल. आणि वरदान म्हणून काही काळानंतर भगवान श्री विष्णूंनी महाराज नाभी यांच्याकडे त्या पुत्राच्या रूपामध्ये जन्माला आले. आपल्या मुलाचे अत्यंत सुंदर शरीर पाहून महाराजांनी त्याचं नाव ऋषभ ठेवलं. बघा, आता हे तुम्ही म्हणाल या अवतार नक्की आणले कुठून? तर हा पूर्ण पुरावा आहे ना, आपल्या ग्रंथांमध्ये आढळतो. पुढचा अवतार आहे तो आदिराज पृथू. हा भगवान श्री विष्णूंच्या एका अवताराचं नाव आहे. म्हणजे धार्मिक ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की स्वयंभू मन्वंतराच्या शेवटी या अंग नावाच्या प्रजापतीचा विवाह आहे ना, तो मृत्यूची मानसिक कन्या म्हणजे सुनीता हिच्याशी झाला होता. त्यांना वेद नावाचा मुलगा झाला आणि त्यानं देवावर विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि स्वतःची पूजा करण्यास सांगितलं. तेव्हा महान ऋषींनी मंत्रांनी त्यांचा वध केला आणि मग महान ऋषींनी हीन राजा वेणीच्या शस्त्रांचं मंथन केलं, ज्यातून या पृथ्वी नावाचा मुलगा जन्माला आला. आणि या पृथ्वीच्या उजव्या हातामध्ये चक्र आणि त्याच्या पायामध्ये कमळाचं चिन्ह पाहून ऋषींनी सांगितलं ना की हा श्रीहरीचा एक अंश आहे, स्वतः पृथ्वीवर अवतरलेला आहे. बघा, आता पुढचा अवतार पाहूया, मस्त अवतार. पुराणानुसार भगवान श्री विष्णूंनी या विश्वाला विनाशापासून वाचवण्यासाठी हा मस्त अवतार घेतला ना. आणि या अवताराला भगवान श्री विष्णूंनी जगाला एका भयानक प्रलयापासून वाचवलं. वेद चोरणाऱ्या हयग्रीव नावाच्या राक्षसाचा त्यांनी वधच केला ना. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे भगवंतांनी जे अवतार घेतले ते काही ना काही कारणासाठी घेतलेले आहेत. पुढचा अवतार कुर्मा अवतार. म्हणजे श्री विष्णूंनी कुर्म म्हणजेच कासवाचा अवतार घेतला आणि समुद्र मंथनामध्ये मदत केली ना. भगवान श्री विष्णूंच्या या कुर्मा अवताराला आपण कश्यप अवतार सुद्धा असं म्हणतो. म्हणजे महासागर मंथन करण्यासाठी हा मंदारचळ पर्वताला मंथन आणि नागराजा या बासुकेला दोरी बनवण्यात आली. पण मंदारचळ पर्वताच्या खाली तळ नसल्यानं ते समुद्रात बुडू लागलं. हे पाहून भगवान श्री विष्णूंनी ते विशाल कुर्म म्हणजे कासवाचं रूप धारण केलं आणि समुद्रामध्ये मंदारचल पर्वताचा तळ बनलं. भगवान कुर्माच्या या विशाल या पाठीवर मंदारचळ पर्वत वेगाने फिरू लागलं. अशा प्रकारे या समुद्रमंथन पूर्ण झालं ना, नाहीतर समुद्रमंथन पूर्ण झालं असतं का बरं? म्हणूनच साक्षात भगवंताला यावं लागलं. आता पुढचा अवतार पाहूया, धन्वंतरी अवतार. धन्वंतरी अवतार म्हणजे जेव्हा देव आणि दानवांनी मिळून हे समुद्र मंथन केलं ना, तेव्हा सर्वात पहिले भयंकर विष बाहेर पडलं. तेव्हा भगवान शिव होते ज्यांनी ते अगोदर प्यालं होतं. यानंतर समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी, ऐरावत हत्ती, कल्पवृक्ष, अप्सरा आणि इतर अनेक रत्ने उत्पन्न झाली.
आणि शेवटी भगवान धन्वंतरी अमृत पात्रासह प्रकट झाले. हे धन्वंतरी भगवान आहेत ना, ती श्री विष्णूंचा अवतार मानला जातो आणि औषधांचा स्वामी सुद्धा मानला जातो ना. पुढचा अवतार पाहूया, मोहिनी अवतार. म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी हे धन्वंतरी हे अमृत पात्र घेऊन सर्वात शेवटी बाहेर पडले आणि अमृत मिळतात शिस्तता भंग झाली ना. देव म्हणाले की आपण घेऊ. दैत्यांनी सांगितलं की आपण घेऊ. या भांडणामध्ये इंद्रदेवांचा मुलगा जयंत अमृत कुंभ घेऊन पळूनच गेला ना. सर्व राक्षस आणि देवी त्यांच्या मागे धावले. राक्षस आणि देवांमध्ये घनघोर युद्ध झालं. देव काळजीमध्ये पडले आणि भगवान श्री विष्णूंकडे गेले. त्यानंतर श्री विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला आणि देवानं मोहिनीच्या रूपानं सर्वांना मोहिनी घातली. मोहिनीने देव आणि दानवांचं म्हणणं ऐकलं आणि म्हणाले, मला हे अमृत भांडे द्या. मी देव आणि दानवांना एक एक करून अमृत पाजते. तेव्हा दोघांचंही एकमत झालं. देव एका बाजूला बसले आणि राक्षस दुसऱ्या बाजूला बसले. मग मोहिनीच्या रूपातील भगवान श्री विष्णू मधुर गीत गाऊ लागले, नाचू लागले आणि देव आणि दानवांना अमृत प्यायला लावलं. प्रत्यक्षात मोहिनी देवांनाच अमृत पाजत होती, तर दानवांना वाटलं की तेही अमृत पित आहेत. अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन देवांचंच भलं केलं ना. आता ह्या अवतारांची माहिती सांगण्याचं कारण काय आहे बरं, जेणेकरून आपल्याला माहीत व्हावं की भगवानांनी कशासाठी अवतार घेतले, का घेतले आणि का गरजेचे होते, ती सुद्धा माहिती आपल्याला असावी. पुढचा अवतार भगवान नरसिंह अवतार. या सत्ययुगाच्या शेवटी भगवान श्री विष्णूंनी या नरसिंहाचा अवतार घेऊन राक्षसांचा राजा म्हणजे हिरण्यकश्यप याचा वधच केला ना. म्हणजे राक्षस राजा हिरण्यकश्यपाला स्वतःच्या देवापेक्षा अधिक शक्तिशाली मानत होता. त्याच्या राज्यामध्ये जो कोणी भगवान विष्णूंची पूजा करत असे त्याला तो शिक्षा देत होता. त्यांच्या मुलाचं नाव होतं प्रल्हाद आणि हा प्रल्हाद लहानपणापासूनच भगवान श्री विष्णूंचा परमभक्तच होता ना. आणि ही गोष्ट हिरण्यकश्यपाला जेव्हा कळते तेव्हा तो खूप संतापतो आणि त्यानं प्रल्हादाला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रल्हाद राजी होतो का बरं? अजिबात नाही ना. तेव्हा हिरण्यकश्यपानं त्याला मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेतो. पण प्रत्येक वेळी भगवान श्री विष्णूंच्या चमत्काराने तो वाचला जातो. आणि या हिरण्यकश्यपूची ही बहीण आहे ती होलिका, हिला अग्नीनं जळण्याचं वरदान लाभलं. ती प्रल्हादासोबत धगधगत्या आगीमध्ये बसली, तरीही भगवान श्री विष्णूंच्या कृपेनं प्रल्हाद वाचला ना. होलिका जळून गेली. जेव्हा हिरण्यकश्यप स्वतः प्रल्हादाला मारणार होता ना, तेव्हा भगवान श्री विष्णू या नरसिंहाच्या रूपामध्ये स्तंभातून प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपाचा वध केला ना. म्हणजे आता पुढचा अवतार पाहूया, वामन अवतार. सत्ययुगामध्ये प्रल्हादाचा नातू दैत्यराजा बघा, या बळी यानं स्वर्गाचा ताबा घेतला होता आणि या संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी सर्व देव भगवान विष्णूंकडे जातात. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी त्यांना मुक्त करण्याचं आश्वासन दिलं. काही काळानंतर भगवान श्री विष्णूंनी वामन अवतारामध्ये जन्म घेतला. एकदा बळी महायज्ञ करत असताना भगवान वामन बाळीच्या यज्ञामध्ये गेले आणि त्यांनी बलीकडे 3 पग जमीन दान म्हणून मागितली. बघा, हे निरूपण आहे ना, गोष्ट म्हणून ऐकू नका, तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा त्यांनी त्या बलीच्या यज्ञामध्ये जातात ना आणि त्यांनी बलीकडे 3 पग जमीन दान म्हणून मागतात आणि गुरु शुक्राचार्यांनी ही देवाची लीला समजून घेतली आणि बळीला दान देण्यास नकार दिला. पण तरीही बळीनं भगवान वामनला 3 पग जमीन देण्याचा संकल्प केला. भगवान वामनांनी हे विशाल रूप धारण करून
पृथ्वी एका चरणानं मोजली आणि स्वर्ग आणि इतर सर्व ग्रह आणि नक्षत्र दुसऱ्या चरणामध्ये मोजले. तिसऱ्या चरणासाठी जागा उरली नाही. तेव्हा बलीनं भगवान वामनला चरण डोक्यावर ठेवण्यास सांगितलं. बलीच्या मस्तकावर पाय ठेवून तो पाताळ लोकामध्ये पोचला आणि बळीचा दानशूरपणा पाहून भगवंतांनी त्याला पाताळ लोकांचं स्वामी बनवलं. अशा प्रकारे भगवान वामनांनी देवतांना मदत केली ना आणि त्यांना स्वर्गात परत केलं. आता पुढचा अवतार घेतला तो हायग्रीव अवतार. बघा, एकदा मधु आणि कैतव्य नावाच्या 2 शक्तिशाली राक्षसांनी या ब्रह्मदेवाचं या वेदांचं अपहरण केलं आणि पाताळामध्ये पोचले. आणि वेदांचं अपहरण झाल्यामुळं ब्रह्मदेव खूप दुःखी झाले. जेव्हा ते भगवान श्री विष्णूंच्या जवळ आले तेव्हा भगवंतांनी या हयग्रीवाचा अवतार घेतला. या अवतारामध्ये भगवान श्री विष्णूंचा चेहरा आणि मान घोड्यासारखा होता. त्यानंतर भगवान हयग्रीव पाताळामध्ये पोचतात आणि त्यांनी मधु कैटव्याचा वध केला आणि ब्रह्मदेवाला वेद परतच केले ना. म्हणजे असे हे पूर्ण अवतार आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करत असतात. आता पुढचा अवतार पाहूया, श्रीहरी अवतार. म्हणजे प्राचीन काळामध्ये त्रिकुट पर्वतावर एक शक्तिशाली गजेंद्र आपल्या हत्तीसोबत राहत होता ना. एकदा तो आपल्या हत्तीसोबत तलावामध्ये आंघोळीसाठी गेला असताना तिथे एका मगरीनं त्याचा पाय पकडून त्याला पाण्यामध्ये ओढायला सुरुवात केली. त्यामुळे त्याला आपला अंत जवळ आला आहे असं वाटू लागलं. म्हणून त्यानं भगवान श्री विष्णूंचं ध्यान केलं. गजेंद्राची स्तुती ऐकून भगवान श्रीहरी विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या चक्रानं मगरीचा वध केला. भगवान श्रीहरींनी या गजेंद्राला वाचवलं आणि आपला पार्षद बनवला ना. पुढचा अवतार म्हणजे सर्वांना माहीत आहे, तो म्हणजे परशुरामाचा अवतार. बघा, ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे ना, परशुराम हे भगवान श्री विष्णूंच्या प्रमुख अवतारांपैकी एक होते. परशुराम आणि भार्गव वंशामध्ये जन्मलेला आहे ना आणि त्रेतायुगामध्ये जन्मलेला हा श्री विष्णूंचा 6वा अवतार आहे. म्हणजे भृगुश्रेष्ठ महाऋषी जमदग्नी यांनी केलेल्या यज्ञावर प्रसन्न होऊन देवराज इंद्रांचं वरदान म्हणून त्यांची पत्नी रेणुका मातेच्या गर्भातून त्यांचा जन्म झाला आणि त्यांना भगवान श्री विष्णूंचा आंशिक अवतार देखील म्हटलं जातं. परशुराम यांना क्रोध भरपूर होता आणि आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला म्हणून त्यांनी 21 वेळा या पृथ्वीवरून धर्माच्या मार्गावरून या मार्गापासून भटकटलेल्या क्षत्रियांना हद्दपारच केलं ना. म्हणून परशुरामांचा उल्लेख आहे ना रामायणामध्ये, महाभारतामध्ये, या दोन्ही महाकाव्यांमध्ये दिसतो. म्हणून भगवान परशुराम हे कर्ण, भीष्म पितामह यांच्यासारख्या अनेक महान योद्ध्यांचे गुरुसुद्धा आहेत. आता पुढचा अवतार पाहूया, महर्षी वेदव्यास. पुराणामध्ये महर्षी वेदव्यास यांना भगवान श्री विष्णूंचा अवतारच असं म्हटलं गेलेलं आहे ना. म्हणून भगवान व्यास आहेत ना, हे नारायणाचं कलात्मक अवतार होते. ते महाऋषी परस्त या महान ऋषींचे पुत्र म्हणून अवतरले होते. त्यांनी माणसांचं वय आणि शक्ती लक्षात घेऊन वेदांचं विभाजन केलं होतं ना, म्हणून त्यांना वेदव्यास सुद्धा म्हटलं. आता पुढचा अवतार पाहूया, हंस अवतार. एकदा पितामह ब्रह्मदेव आपल्या दरबारामध्ये बसले होते तेव्हा त्यांना मानसपुत्र सनकादिका मुनी तेथे आला. जेव्हा ब्रह्मदेवांनी या मनुष्याच्या उद्धाराची चर्चा सुरू केली ना, तेव्हा भगवान श्री विष्णू या राजहंसाच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि सनकादी ऋषींच्या शंकांचं निरसन केलं. यानंतर सर्वांनी भगवान हंसाची आराधना केली. त्यानंतर हंस रूपातील श्रीदेव अदृश्य होऊन आपल्या पवित्र निवासस्थानी गेले ना. आता सर्वात श्रेष्ठ अवतार म्हणजे श्रीराम अवतार. बघा, त्रेतायुगामध्ये दैत्य राजा रावणाची प्रचंड दहशत होती.
देवांनाही त्याची भीती वाटत होती. त्याला मारण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी राजा दशरथांच्या घरी आई कौशल्येच्या पोटी पुत्ररूपामध्ये जन्म घेतला. आणि या अवतारामध्ये भगवान श्री विष्णूंनी अनेक राक्षसांचा वध केला ना, आणि आपले जीवन सन्मानाने जगले होते. पुढचा अवतार श्रीकृष्ण अवतार. द्वापार युगामध्ये भगवान श्री विष्णूंनी श्रीकृष्णांचा अवतार घेऊन अधर्मीचा नाश केला. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो ना की मला भरपूर टेन्शन आहे, माझ्या जीवनामध्ये धन नाही. पण तुम्ही श्रीकृष्णांच्या जन्माचा कधी विचार केला आहे का बरं? जन्म झाला तो तुरुंगात, पण तरीसुद्धा म्हणजे त्यांच्या जीवनाचा जर विचार केला ना, किती संघर्ष होता बरं. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तरी जास्त तुटून जाऊ नका, तरी घाबरून जाऊ नका. बघा, आपण पाहत होतो श्रीकृष्णांच्या जन्माबद्दल. त्यांच्या वडिलांचं नाव वासुदेव आणि आईचं नाव देवकी होतं ना. भगवान श्रीकृष्णांनी या अवतारामध्ये अनेक चमत्कार केले. दुष्टांचा नाशसुद्धा केला आणि कंसाचा वधसुद्धा केला ना. म्हणजे महाभारत युद्धामध्ये अर्जुनाचा सारथी बनवून जगाला गीतेचं ज्ञान दिलं. धर्मराजा युधिष्ठिरला राजा बनवून धर्माची स्थापना करणाऱ्या त्या भगवान श्री विष्णूंचा हा अवतार आहे ना, सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. पुढचा अवतार बुद्ध अवतार. आता बौद्ध धर्माचे प्रवक्ते आहेत ना, ते गौतम बुद्ध हे देखील भगवान श्री विष्णूंचे अवतार होते. परंतु पुराणामध्ये उल्लेखित भगवान बुद्धांचा जन्म गयाजवळ झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव अजाना असल्यानं ते सांगितलं जातं. पुढचा अवतार म्हणजे आता कल्की अवतार. तो अजून झालेला नाही आणि हा कल्की आहे ना, हा भगवान श्री विष्णूंचा शेवटचा अवतार म्हटलं जातं. म्हणजे कलियुगामध्ये भगवान श्री विष्णू या कल्कीच्या रूपामध्ये अवतार घेणार आहेत. आणि कलियुग या सत्ययुगाच्या संगमाच्या वेळी कल्कीचा अवतार सुरू होणार आहे. म्हणजे हा अवतार आहे ना 64 काळांनी युक्त असेल. म्हणून कल्की हा देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार होऊन जगातून पापींचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करेल. म्हणजे आता आपण हे होते सर्व भगवान श्री विष्णूंचे 24 अवतार. हे अवतार सांगण्याचं कारण एकच आहे की मनुष्यानं भक्ती करावी. जर आपल्या जीवनामध्ये जर अवगुणी निर्माण होत असतील ना, आपल्या जीवनामध्ये दोष निर्माण होत असतील, आपल्या जीवनामध्ये सद्गुण सोडून मनुष्य अवगुणांच्या दुःखातून जात असेल, तर मनुष्याच्या जीवनामध्ये नामस्मरण घडणं गरजेचं आहे. जिथे मनुष्याच्या जीवाला शांती निर्माण होईल, जिथे मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल, असं जग आहे कुठे बरं? हे जग आहे ना, हे परमार्थामध्ये आहे, हे भक्ती मार्गामध्ये आहे, दत्तगुरूंच्या चरणामध्ये आहे, श्री प्रभू रामांच्या चरणामध्ये आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, पैसा कमावणं हे मूळ नाही. पैसा हा क्षणिकच आहे ना. म्हणून जे आयुष्यभर आपल्या मृत्यूनंतर सुद्धा टिकेल ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. ते नामस्मरण करायला सुरुवात करा. भक्ती मार्गामध्ये आपलं मन रमवा. तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.